नमस्कार, मी डॉक्टर करवीर मनवाडे. आजच्या या सेशनमध्ये मी तुम्हाला CBSE विद्यार्थ्यांसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित शिक्षण याविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे. जर विद्यार्थ्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स माहीत असेल तर त्यांना शिकवण्याची गरज नाही आहे, ते स्वअध्ययन करू शकतात. आज मी तुम्हाला एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI टूल म्हणजेच ChatGPT याचा डेमो दाखवणार आहे. ChatGPT वापरून विद्यार्थी कसे अध्ययन करू शकतात ते तुम्हाला थोडक्यात डेमो दाखवणार आहे. डेमोसाठी एक चॅप्टर घेतलेला आहे. क्लास 9 सायन्स सब्जेक्टमधून एक फर्स्ट चॅप्टर सिलेक्ट केलेला आहे ते मी. हा चॅप्टर नंबर 1 आहे. CBSE क्लास 9 सायन्स सब्जेक्ट आणि त्याचा चॅप्टर नंबर 1 मॅटर इन आवर सराउंडिंग. या चॅप्टरमध्ये बरेच क्वेश्चन्स आहेत. विद्यार्थी त्या क्वेश्चनचे आन्सर शोधणार आहेत. त्याचबरोबर शिक्षकांनी काही क्वेश्चन्स दिलेले असणार आहेत. त्या क्वेश्चनचे आन्सर विद्यार्थी या चॅप्टरमधून शोधून लिहिणार आहेत. ओके, जे काही क्वेश्चन्स या चॅप्टरमध्ये दिलेले आहेत, त्याचबरोबर जे क्वेश्चन्स शिक्षकांनी दिलेले आहेत ते क्वेश्चन्स सफिशियंट नाही आहेत. ओके, जर विद्यार्थ्याला डिटेल स्टडी करायचं असेल तर त्याला वेगवेगळ्या पद्धतीचे क्वेश्चन्स कसे विचारले जाऊ शकतात आणि त्या क्वेश्चनचे आन्सर कसे लिहू शकतो याचं त्याला प्रॅक्टिस करायला पाहिजे. ओके, AI टूल वापरून आपण कसे वेगवेगळ्या पद्धतीचे क्वेश्चन्स जनरेट करू शकतो आणि त्याचे आन्सर फाइंड करू शकतो हे आजच्या डेमोमध्ये आपण बघणार आहोत. ओके, हे एक PDF आहे. चॅप्टर नंबर 1चं PDF आहे. NCERTच्या वेबसाईटवरती हे PDFs अवेलेबल आहेत. हे PDF आपण ChatGPT टूलमध्ये वापरणार आहोत. हे आहे ChatGPT वेबसाईट. इथे आपल्याला तो PDF अपलोड करायचा आहे. ज्या PDFवरती आपल्याला क्वेश्चन्स आणि आन्सर फाइंड करायचे आहेत तो PDF आपल्याला अपलोड करायचा आहे. ओके, क्लास 9 NCERT बुक्स सायन्स सब्जेक्ट फर्स्ट चॅप्टर मी अपलोड करतोय. ओके, एकदा का चॅप्टर अपलोड केला त्याच्यावरती आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचे क्वेश्चन्स जनरेट करायचे आहेत. त्याचबरोबर त्याचे आन्सरसुद्धा जनरेट करायचे आहेत. ओके, बघूया आपण कशा पद्धतीचे क्वेश्चन आन्सर आपण जनरेट करू शकतो. इथे मी एक प्रॉम्प्ट लिहितो. प्रॉम्प्ट बघा. बाय यूजिंग गिवन PDF जनरेट लॉंग क्वेश्चन्स अँड आन्सर. ओके, या चॅप्टरवरती वेगवेगळ्या पद्धतीचे क्वेश्चन आन्सर विचारले जाऊ शकतात. कशा पद्धतीचे क्वेश्चन आन्सर? लॉंग क्वेश्चन्स आन्सर असेल, शॉर्ट क्वेश्चन्स असतील, फिल इन द ब्लँक्स असेल, ट्रू फॉल्स असतील, मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतील. वेगवेगळ्या पद्धतीचे क्वेश्चन्स त्या चॅप्टरवर विचारले जाऊ शकतात. विद्यार्थ्यांना डिटेल अभ्यास करायचा असेल तर सर्व प्रकारचे क्वेश्चन्स, सर्व प्रकारचे आन्सर्स याचं प्रॅक्टिस करायला पाहिजे. AI टूल वापरून आपण कसे करू शकतो हे बघा. ओके, हे क्वेश्चन्स त्या चॅप्टरवरती जनरेट झालेले आहेत. हा क्वेश्चन आहे. Describe the physical nature of matter and support your explanation with the experiment. हे डिटेल क्वेश्चन्स, डिटेल आन्सरचे क्वेश्चन्स आहेत. ओके, त्याच्या खाली हे आन्सर आहे.
Okay, matter is anything that occupies space and has mass. Scientifically all substances around us, air, water, rock, living organisms, हे त्याचं आन्सर आहे, डिटेल आन्सर आहे. ओके, आणि हे आन्सर कुठून आलेलं आहे? हे त्या PDF मध्ये जे आपण PDF अपलोड केलेलं आहे त्याच्यातून आन्सर हे फाइंड करून ह्या AI टूलनं आपल्याला दिलेलं आहे. ओके, असे बरेच क्वेश्चन्स आणि आन्सर्स याच्यामध्ये जनरेट झालेले आहेत. ते विद्यार्थी वापरून ते अभ्यास करू शकतात. बघा, हे वेगवेगळे क्वेश्चन्स आहेत. डिटेल वेगवेगळ्या टाईपचे क्वेश्चन्स आपण जनरेट करू शकतो आणि ते विद्यार्थी प्रॅक्टिस करू शकतात. ओके, हे लॉंग आन्सर क्वेश्चन्स आहेत. शॉर्ट आन्सरचे पण आपण जनरेट करू शकतो. आता मी शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स अँड आन्सर जनरेट करतो. म्हणजे एका वाक्यात उत्तरे द्या वगैरे त्या पद्धतीचे. सो हे शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स आहेत. याच्यामध्ये व्हॉट इज मॅटर, मॅटर म्हणजे काय, नेम ऑफ द 3 स्टेट ऑफ द मॅटर, सॉलिड, लिक्विड अँड गॅस, हे 3 स्टेट्स आहेत. हे शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स आहेत. अशा पद्धतीचे क्वेश्चन्स जनरेट करून मुलं ते क्वेश्चन्स पाठ करू शकतात. व्हॉट इज द मेल्टिंग पॉईंट ऑफ द आईस, व्हॉट इज द बॉइलिंग पॉईंट ऑफ द वॉटर, हे अशा पद्धतीचे वेगवेगळे क्वेश्चन्स ते त्या चॅप्टरवरती जनरेट करून त्याचा अभ्यास करू शकतात. फक्त लिमिटेड जे क्वेश्चन्स आहेत जे टेक्स्टबुकमध्ये दिलेले आहेत किंवा जे शिक्षकांनी दिलेले आहेत तेवढंच क्वेश्चन आन्सर न करता वेगवेगळ्या पद्धतीचे क्वेश्चन्स कसे विचारले जाऊ शकतात आणि त्याचे उत्तर काय असेल हे प्रॅक्टिस मुलं करू शकतात. ते लिहून ठेवू शकतात नोटबुकमध्ये आणि तेच क्वेश्चन्स ते पाठांतर करू शकतात. आता वेगवेगळ्या टाईपचे क्वेश्चन्स MCQ जनरेट करतो, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. हे मल्टिपल चॉईस आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट कन्सिडर्ड ॲज अ मॅटर, एअर, चेअर, लव, वॉटर. ओके, सो लव इज नॉट ए मॅटर. सो बऱ्याचपैकी असे क्वेश्चन्स इथे जनरेट झालेले आहेत आणि त्याचे आन्सरसुद्धा जनरेट झालेले आहेत. ओके, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स बघू शकता तुम्ही. आणखीन वेगवेगळ्या पद्धतीचे क्वेश्चन्स तुम्ही जनरेट करू शकता. आता फिल इन द ब्लँक्स टाईपचे जनरेट करून बघूया आपण. गाळ्याला जागा भरा त्या टाईपचे क्वेश्चन्स आपण जनरेट करू शकतो. मॅटर इज एनिथिंग दॅट ऑक्युपाय डॅश डॅश अँड हॅज डॅश डॅश. ओके, आन्सरसुद्धा आहे स्पेस अँड मास. पार्टिकल्स ऑफ मॅटर आर व्हेरी डॅश डॅश अँड आर इन कॉन्स्टंट डॅश. आन्सर आहे स्मॉल अँड मोशन. सो अशा पद्धतीचे गाळलेल्या जागा भरा टाईपचे क्वेश्चनसुद्धा आपण जनरेट करू शकतो. आणखीन एक टाईपचं मी तुम्हाला आता इथे दाखवतोय. ट्रू फॉल्स टाईप क्वेश्चन्स आणि त्याचे आन्सर कसे आपण जनरेट करू शकतो आणि ते अभ्यास करू शकतो. इथे बघा, फर्स्ट क्वेश्चन, मॅटर इज मेड अप ऑफ पार्टिकल्स दॅट आर इन स्टेट ऑफ रेस्ट. फॉल्स. पार्टिकल्स ऑफ मॅटर्स आर कॉन्स्टंटली मूव्हिंग, हे त्याचं खरं आन्सर आहे. ओके, सॉलिड हॅव फिक्स्ड शेप अँड व्हॉल्यूम. ट्रू. गॅसेस कॅनॉट बी कॉम्प्रेस्ड. फॉल्स. गॅस कॅन बी कॉम्प्रेस्ड. ओके, सो अशा पद्धतीचे वेगवेगळ्या टाईपचे क्वेश्चन्स आपण एखाद्या चॅप्टरवरती जनरेट करू शकतो, विद्यार्थी जनरेट करू शकतात आणि त्याचा डिटेलमध्ये अभ्यास करू शकतात. या प्रकारचा जो अभ्यास आहे तो नक्कीच त्यांना परीक्षेमध्ये यूज होणार आहे. त्याचबरोबर कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये अशा पद्धतीची स्टडी केला तर त्यांना नक्कीच त्याचा उपयोग
होणार आहे. ओके. सो डिटेल याच्यावरती एक डिटेल कोर्स आहे. ज्यांना कोणाला ते कोर्स जॉईन करायचं आहे ते कोर्स जॉईन करू शकतात. या व्हिडिओ खाली मी लिंक शेअर करणार आहे. यूट्यूब चॅनलवरती सुद्धा मी लिंक शेअर करणार आहे. ते लिंक वापरून विद्यार्थी कोर्स जॉईन करू शकतात. त्या कोर्समध्ये लाईव्ह सेशन्स मी घेणार आहे आणि डिटेलमध्ये AI टूल्स शिकवणार आहे. हे AI टूल आपण सर्व सब्जेक्टसाठी वापरू शकतो. कुठलाही सब्जेक्ट असेल, मे बी ते आता आपण बघितलं सायन्स सब्जेक्टसाठी वापरू शकतो, त्याचबरोबर हिंदी, इंग्लिश, मॅथमॅटिक्स, जिओग्राफी, कुठलाही विषय असेल, अकॅडमिकचा कोणताही विषय असेल, आपण AI टूल वापरून तो सब्जेक्ट शिकू शकतो. इवन मॅथमॅटिक्ससुद्धा आपण शिकू शकतो. त्याचबरोबर ॲडिशनल काही असेल, कम्युनिकेशन स्किल असेल किंवा ग्रामर असेल, कुठलंही हाऊ टू राईट अ लेटर्स, फॉर्मल लेटर, इनफॉर्मल लेटर, कुठल्याही गोष्टी शिकण्यासाठी आपण AI टूल वापरू शकतो. जनरल नॉलेज असेल ते सुद्धा आपण शिकण्यासाठी AI टूल वापरू शकतो. सो डिटेल कोर्स लिंक मी व्हिडिओ नंतर शेअर करेन. ते लिंक वापरून विद्यार्थी कोर्स रजिस्ट्रेशन करू शकतात आणि कोर्स जॉईन करू शकतात. डिटेल ॲपविषयी माहिती थोडक्यात तुम्हाला देतो. हे ॲप आहे. ॲप गुगल प्ले स्टोअरवरती अवेलेबल आहे. एटुलेटिक्स ॲपचं नाव आहे. प्ले स्टोअरमध्ये टाईप करा, इन्स्टॉलवरती क्लिक करून इन्स्टॉल करा. तुमचं नाव, मोबाईल नंबर एंटर करून रजिस्ट्रेशन करा. रजिस्ट्रेशन केल्यानंतर मोबाईल नंबर आणि OTP वापरून लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर बरेच कोर्सेस तुम्हाला दिसतील. त्याच्यामध्ये हा कोर्स AI बेस्ड लर्निंग फॉर स्टुडंट्स हा कोर्स सिलेक्ट करायचा आहे. हा कोर्स सिलेक्ट केल्यानंतर त्याच्यामध्ये डिटेल व्हिडिओज, लाईव्ह सेशन्स विद्यार्थ्यांना मिळतील. या क्लासमध्ये AI टूल विद्यार्थी कसे वापरू शकतात आणि डिटेलमध्ये स्टडी कशी करू शकतात हे मी सांगणार आहे.